नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण अगदी भन्नाट अशी 2 मिनिटात तयार होणारी कढी बनवणार आहोत। ही कढी चवीला तर अगदी अप्रतिम आहे आणि बनवायला देखील अगदी सोपी। तर लगेच रेसिपीला सुरुवात करू। या ठिकाणी मी 2 मिरच्यांना तोडून ज्युसरमध्ये घातलेला आहे। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा ते पाऊण इंच या ठिकाणी मी अद्रक घेतलेला आहे। यामध्ये मी जाड मिरच्या असतात त्यासुद्धा घातलेल्या आहेत। त्या तिखट नसतात पण त्याच्याने सुद्धा छान फ्लेवर येतो, त्यामुळे त्यासुद्धा मी मिरच्या या ठिकाणी घातलेल्या आहेत। आणि या ठिकाणी मी कोथिंबीरसुद्धा छान धुवून घातलेली आहे। सोबत आपण बेसन पीठ घालणार आहोत 1 चमचा आणि आपण यामध्ये दही घालणार आहोत साधारणतः या ठिकाणी 3 ते 4 चमचे। तुम्ही ज्या क्वांटिटीत बनवणार असाल तेवढ्या क्वांटिटीत तुम्ही या ठिकाणी दही घालायचे आहे। आता आपण ज्युसरमध्ये त्यांना व्यवस्थित ग्राइंड करून घेणार आहोत। आणि दुसऱ्या साईडला आपण या ठिकाणी कढई ठेवलेली आहे। कढई तेल घालून तेल अगदी गरम झालं की यामध्ये आपण मोहरी घालायची। मोहरी तडतडली की यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी मी उडीद डाळ 1 चमचा घातलाय, जिरं घातलंय आणि 1 चमचा हळद घातली आहे। आता यामध्ये हिंग घालायचं आहे। मैत्रिणींनो, हिंगाशिवाय कढी बनणं अशक्य आहे, त्यामुळे हिंग घालायचंच आहे। आणि नंतर आपण जे ज्युसरमध्ये ग्राइंड केलेलं जे मिक्सचर आहे ते या ठिकाणी आपण घालून घ्यायचं आहे। सोबत चवीनुसार आता मीठ घालायचं आहे। आणि या ठिकाणी आणखीन एक गोष्ट, कढी क्रीमी होण्यासाठी दहीची जी कन्सिस्टन्सी आहे, जी क्वालिटी आहे ती इम्पॉर्टंट आहे। दही जर क्रीमी टेक्स्चरची असेल तर आपली कढी आहे तीसुद्धा खूप छान क्रीमी आणि घट्ट होते। आता या ठिकाणी मी साधारणतः 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। हे बघा, मी ज्युसरचंच भांडं धुवून यामध्ये पाणी घातलं होतं। आता या ठिकाणी कढी जर तुम्हाला घट्ट करायची असेल तर तुम्ही यामध्ये कमी पाणी घाला आणि जर पातळ करायची असेल तर तुम्ही जास्त पाणी घालू शकता। आणि बस आता याला आपण छान उकळी येऊ देणार आहोत आणि मस्त सर्व करणार आहोत। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।